दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नांदगाव शहरात गेले 15 दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झालाय। नांदगाव शहरातील महिला पाण्याकरता वणवण करतायत। डिसेंबर महिन्यामध्येच महिलांची पाण्यासाठी दूर दूर भटकंती सुरू झाली। शहरातील श्रीमंत नागरिक पैसे मोजून पाणी मागवू लागलेत आणि आपलं काम भागवतायत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य नाही। यावर पाणी पुरवठा प्रभारी पर्यवेक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण इतके दिवस गेल्या दीड वर्षापासून दहिव धरणातलं पाणी पुरवठा करत होतो आणि माणिकपूर धरणातलं करायचं आणि तिसरं आपल्याला इन्कम फ्लो परत गिरणा डॅम आहे, गिरणा डॅमवरून बी करायचं गिरणा पाणी पुरवठा। त्यानंतर दहेगावचा पाणी पुरवठा पूर्ण संपलेला आहे। धरणातलं पाणीसाठा दहेगावचा पूर्ण संपलेला आहे। माणिकपूर आपल्याकडे योजना आहे, पण माणिकपूरच्या योजनेमध्ये घडी लिकेज होतं, 2 दिवस आड 1 दिवस आड लिकेज होत असतं, त्यामुळे पाणी पुरवठा उशीर होतो। आणि सध्या महिन्यापासून गिरणा डॅम धरणाचा जो नदीपात्रामध्ये लिकेज झालेला आहे तो मोठा लिकेज असल्या कारणाने एक 15 दिवसापासून ते काम चालू आहे। त्यामुळे ते 15 दिवसांनी पहिले 15 दिवस असा महिना झाला पाणी पुरवठा गिरणा डॅमचा नांदगाव शहरात झालेला नाही। अनेक दिवस झाले नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण सुरू आहे। प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आम्हाला 15 दिवस झाले पाणी नाही आहे। आम्ही पाणीला कुठे जायचं हंडे घेऊन, आणि ज्याच्याजवळ पैसे ते टँकर मागवतो। आमच्याजवळ पैसे नाही आहे, आम्हाला सध्या कामधंदे नाही आहे, आमचं काम सुटून जायले, मग आम्ही कुठे जायचं पाण्याला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।